आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की रस्त्यावरती अपघात झालेला असतो आणि आपण बघून सुद्धा न बघितल्यागत करतो का, तर आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही, आपल्याकडे वेळ नाहीये. पण व्हिडिओमधील व्यक्ती अशा विषयावरती गेल्या अनेक वर्षापासून काम करते. रस्त्यावरती कुठेही कोणाचाही अपघात झाला तर ती त्या गोष्टीला टाळत नाही, तर त्या व्यक्तीला उचलून हॉस्पिटलमध्ये पोहोचवते, त्याचा इलाज करते, जेणेकरून त्याचा जीव वाचावा, तो त्याच्या परिवारासोबत आनंदाने राहावा. हीच त्या व्यक्तीची मनापासून इच्छा असते. काही दिवसापूर्वी घाटकोपरमध्ये हा प्रसंग घडला आणि ह्याच व्यक्तीने त्या व्यक्तीला वाचवलं आणि त्या व्यक्तीने आभार मानलं का, तर काही दिवसांत त्या व्यक्तीचं लग्न होतं. म्हणजे विचार करा, आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल तर. ही व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून अशा सामाजिक विषयावरती काम करते, पण आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे, कारण की सोशल मीडियावरती आम्ही फक्त काचा बदाम आणि डिंगडॉंगवाले व्हिडिओ बघण्यामध्ये व्यस्त आहोत. अरे अशा व्यक्तींना आपण का ना पुढे आणत आहे. या व्यक्तीचं एक सोशल मीडियावरती पेज आहे, ज्या पेजवरती ते खूप छान कार्य करतायत, पण आपण अशा लोकांना महत्त्व देत नाही. आपण वेगळ्या लोकांचे पेज बघतो. आता गरज आहे अशा लोकांना पुढे आणण्याची. माझ्या प्रत्येक माता बहिणीसाठी ही व्यक्तिमत्व खूप आदरणीय आहे. का? कारण की प्रेरणादायी याच्यासाठी आहे, कारण की ही व्यक्ती खरंच आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काम करतात आणि प्रत्येक देशामध्ये असं व्यक्तिमत्व असणं अभिमानाची गोष्ट आहे. एक मुलगी म्हणून आपण स्वतंत्र अधिकाराने आपलं लाईफ जगतो, पण हे व्यक्तिमत्व खरंच अभिमानास्पद आहे. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहात, अभिमान वाटतो तुमचा.